सदर कथेचा कॉपीराईट हा लेखकाकडे असल्याने त्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे लक्षात असू द्या. काकासाहेबांसोबत गेली 8 वर्षे मी काम करत आहे. आम्ही राहतो त्या इमारतीत आमच्या शेजाऱ्यांच्या धाकट्या मुलाचा वाढदिवस होता. त्याच्यासाठी एक खास भेट आणली गेली होती. तो मुलगा ती भेट दाखवायला घेऊन आला. ती भेट पाहताच मला 5 वर्षाआधी घडलेला तो प्रकार पुन्हा आठवला आणि बघता बघता मी कालप्रवाहात मागे गेलो. मला तो दिवस अगदी स्पष्ट आठवतो. 8 वाजले होते. काकासाहेब वर्तमानपत्र चाळत होते. आभाळ भरून आलं होतं. पाऊस येत नव्हता, पण ढगांचा गडगडाट मात्र कानी पडत होता. आज कोणीतरी येणार आणि काहीतरी घडणार असं वाटत असतानाच 9 वाजता दारावरची घंटी वाजली. काकासाहेबांनी मला दार उघडण्याचा इशारा केला आणि स्वतः त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत जाऊन बसले. मी दार उघडताच समोर 50 वर्षाच्या आसपास वय असलेल्या एक बाई उभ्या होत्या. काकासाहेब आहेत का? त्यांची भेट घेता येईल का? त्यांनी विचारले. हो हो, या ना म्हणत मी त्यांना आत येण्याची वाट मोकळी करून दिली. आत येताच त्यांनी काकासाहेबांना नमस्कार केला. काकासाहेबांनी त्यांना खुर्चीत बसायला सांगितले. हं, तर आता सांगा, काकासाहेब म्हणाले. चेहऱ्यावरचा घाम पुसत पुसत त्या विचार करू लागल्या. कुठून सुरुवात करू हेच कळत नाही असं म्हणत त्या जवळजवळ रडूच लागल्या. काकासाहेबांनी मला पाणी आणून ठेवायचा इशारा दिला आणि त्यांना धीर देत ते म्हणाले, नीट सविस्तर सांगा. जितकं व्यवस्थित सांगाल तितकं आपलं काम सोपं होईल. त्या बाई जरा सावरल्या आणि सांगू लागल्या. मी मिसेस देशपांडे. आम्ही म्हणजे मी, माझे पती आणि आमचा मुलगा वरुण इथेच शहराच्या पश्चिम भागात बँक कॉलनीमध्ये राहतो. माझे पती हे सिटी बँकेत मॅनेजर आहेत. माझा मुलगा वरुण आत्ता 12वीची परीक्षा पास झाला आहे आणि काय सांगू हो तुम्हाला, गेल्या 15-20 दिवसात सगळं होत्याचं नव्हतं झालं आहे. माझा मुलगा वरुण त्याच्या मित्रासोबत सहलीला गेला होता. तो परत आल्यापासून फार विचित्र वागतोय आणि त्याची तब्येतसुद्धा खालावली आहे. सगळे उपचार झाले, कोणाला काही निदान करता येत नाही. शेवटी आम्हाला कोणीतरी तुमचं नाव सुचवलं म्हणून मी तुमच्याकडे आले. आम्हाला मदत करा प्लीज. काकासाहेबांनी त्यांना थोडं शांत केलं आणि मग जरा विचार करून म्हणाले, बरं मला सांगा, वरुण आता साधारण 17 किंवा 18 वर्षांचा असेल ना? हो बरोबर. सहलीला जाऊन आल्यापासून विचित्र वागतोय आणि तब्येत ठीक नाही म्हणता. कुठे आणि कधी गेला होता सहलीला? झाले काही दिवस. इथे शहरामागे डोंगर आहेत, तिथे एका धबधब्याजवळ कॅम्पिंगला गेला होता. हे ऐकताच काकासाहेबांनी माझ्याकडे पाहिले. मला काहीच लक्षात आलं नाही. तुम्ही आता जा आणि वरुण जवळ राहा. आम्ही जे करायचं ते करू असं म्हणत काकासाहेब खुर्चीतून उठले. जाताना तुमचा पत्ता तेवढा लिहून द्या. आम्ही आज वरुणला भेटायला येऊ, काकासाहेब म्हणाले. देशपांडेबाई पत्ता लिहून निघून गेल्या. त्या जाताच काकासाहेब मला म्हणाले, चल रघु, आपल्याला त्या डोंगरावर जावंच लागेल. जे काही घडलंय त्याची सुरुवात तिकडेच झाली आहे. आता जवळजवळ 11 वाजले होते. आम्ही गाडी काढून डोंगराच्या पायथ्याशी लावली आणि पाय वाटेने वर चालू लागलो. दाटलेले ढग आता पुढे गेले होते. आभाळ स्वच्छ होऊ लागले होते. ऊन जास्त नव्हतं, पण हवा मात्र गार झाली होती. लवकरच वस्ती पार संपली आणि आम्ही घनदाट जंगलात येऊन पोचलो. आजूबाजूला पानांची सळसळ आणि पक्ष्यांचे आवाज एवढेच ऐकू येत होते. आम्ही एका खूप मोठ्या झाडाखाली येऊन थांबलो होतो. काकासाहेब डोळे बंद करून उभे होते. सहसा ते असं काही करत असले की मी त्यांना काहीही प्रश्न विचारत नाही. थोड्याच वेळात आपणहून उलगडा होतो. ते एका दिशेने चालू लागले आणि मीही त्यांच्या मागे जाऊ लागलो. आम्ही एका खूप मोठ्या दगडामागे गेलो आणि तिथे आल्या आल्या एक फार विचित्र दर्प हवेत तरळू लागला. थोडं पुढे जाऊन एका ठिकाणी पोचलो आणि काकासाहेब मला म्हणाले, रघु, लाव ताकद. एखादी गुहा किंवा गुप्त जागा इथेच असणार. जरा ही फांदी बाजूला कर आणि हे दगडसुद्धा ढकल. काही झाडांच्या फांद्या आणि बरेच दगड होते. ते सगळे बाजूला करता करता दमछाक झाली खरी, बट एक वाट दिसली. तळघरात जायला जसा एक जिना दिसतो तसा एक दगडी जिना दिसायला लागला. चल रघु, असं म्हणत काकासाहेब पायऱ्या उतरू लागले. काय चाललंय समजायला मला थोडा वेळ गेला खरा, पण मी भानावर येईस्तोवर काकासाहेब पहिली पायरी उतरून खाली जात होते. मीही त्यांच्या मागे गेलो. जवळजवळ 12-15 पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो तर आम्ही एका खोलीत होतो. सर्वत्र अंधार होता आणि एक फार विचित्र वास येत होता. काकासाहेब नेहमी स्वतःसोबत एक लायटर ठेवत. त्यांनी तो पेटवला आणि त्या धगधगत्या उजेडात जे आम्हाला दिसलं ते पाहून मला घाम फुटला. जमिनीवर आणि भिंतीवर वेगवेगळी भेसूर चित्र काढली होती. एका अगम्य भाषेत काहीतरी लिहिलं होतं. रक्ताचे डाग तर होतेच. राख, तेल आणि लिंबाचा मिश्रित असा उर्वरित अवशेष तिकडे होता. हे सगळे प्रकार काकासाहेबांसाठी नवीन नव्हते, पण मी खरंच घाबरून गेलो आणि तेवढ्यात काकासाहेबांनी मला बोट करून कोपऱ्यात पाहायला सांगितले. तिथे नजर जाताच मला चक्कर यायची बाकी होती. तिथे चक्क एक सांगाडा होता. कवटीवर राख होती आणि इथे सुद्धा रक्ताचे डाग होतेच. हे सगळे पाहून मला तर काहीच सुचेना. पण काकासाहेब मात्र त्या तळघराचे अगदी बारकाईने निरीक्षण करत होते. थोडा वेळ जाऊन ते त्या सांगाड्यापाशी उभे होते. मला पूर्णपणे भानावर यायला थोडा वेळ गेला. काकासाहेब आता बाहेर पडत होते. मीही त्यांच्या मागोमाग बाहेर आलो. बाहेरची हवा थंड होती आणि सूर्यप्रकाशही होता. फार बरं वाटत होतं.
मी काकासाहेबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होतो. ते आता 15 मिनिटं आधी होते तेवढे गंभीर नाही वाटले, पण इतकंच म्हणाले की आता वरुणला भेटून येऊ म्हणजे चित्र अजून स्पष्ट होईल. मी फक्त होकारार्थी मान हलवली. मिसेस देशपांडे यांचा बंगला खरंच प्रशस्त होता. आम्ही फाटकातून आत येताच त्या दारापाशी येऊन उभ्या राहिल्या. मिस्टर देशपांडे यांच्याशी ओळख झाली. ते दोघेही खूप तणावात असल्याचे जाणवले. आम्ही सरळ वरुणच्या खोलीत गेलो. वरुण झोपला होता. काकासाहेब आणि मी त्या खोलीची नीट पाहणी करत होतो आणि तेवढ्यात काकासाहेबांना वरुणचा कॅमेरा दिसला. त्यांनी तो उघडून पाहिला. आत रोल होता. त्यांनी तो रोल काढून मला दिला व नीट जपून ठेवायला सांगितला. आम्ही बाहेर येताच जोरदार आवाज झाला. हा आवाज कुत्री भुंकण्याचा होता. देशपांडे कुटुंबांनी एक कुत्री पाळली होती आणि तिला नुकतीच 3 पिल्लं झाली होती. हे 4 जणांचं कुटुंब बेंबीच्या देठापासून भुंकत होतं. आम्ही हॉलमध्ये येताच मिसेस देशपांडे यांनी चहाचे कप आणले आणि तोवर मिस्टर देशपांडे यांनी त्या कुत्र्यांना शांत केलं. आता काकासाहेब आणि मी सोफ्यावर बसलो होतो आणि आमच्या समोर देशपांडे बसले होते. काय करायचं हो तुम्हीच सांगा. काही कळत नाही, मिसेस देशपांडे विचारत होत्या. आम्ही आमचं काम सुरू तर केलंय, पण इतक्यात काही सांगता यायचं नाही. एक मात्र नक्की की तुम्ही काळजी घ्यायला हवी आणि काहीही विचित्र किंवा नेहमीपेक्षा थोडं जरी वेगळं असं घडत असलं तर आम्हाला येऊन सांगा, काकासाहेब समजावत होते. आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की मगाशी भुंकत असलेल्या 3 पिल्लांपैकी एक पिल्लू आता हॉलच्या मध्यभागी येऊन बसलं होतं आणि विशेष म्हणजे थेट काकासाहेबांकडे एकटक नजर लावून होतं. मी काकासाहेबांना बोट करून ते दाखवलं आणि काकासाहेबांनी त्या पिल्लाच्या नजरेला नजर दिली. जेमतेम 10 सेकंद गेली असतील, पण ती फार मंद वेगाने गेली. काकासाहेब यांचा ठाम विश्वास असा राहिला आहे की निसर्ग आणि प्राणी यांच्याकडून मिळणारे इनपुट हा अमूल्य असतो, पण ज्याला तो समजून घेता आला तोच त्याचा खरा लाभ घेऊ शकतो. मला माहीत नाही देशपांडे यांना काय दिसलं असेल किंवा मला भास झाला की नाही मी खात्रीने सांगू शकणार नाही, पण त्या पिल्लाचे डोळे चमकले आणि काकासाहेब ताडकन उठले आणि म्हणाले, आजपुरतं काम झालंय, आम्ही उद्या येतो. देशपांडेही जरा आश्चर्याने पाहू लागले, पण काहीच बोलले नाही. आम्ही तिथून निघालो आणि रस्त्यात फोटो स्टुडिओमध्ये वरुणच्या कॅमेराचा रोल देऊन आलो. संध्याकाळी 7ला फोटो मिळतील असे त्या सांगितले. मग घरी गेलो. चहा झाला, नाश्ता झाला. मी फोटो स्टुडिओमधून फोटो घेऊन आलो आणि आता काकासाहेब म्हणाले, ये रघु बस. मला माहीत आहे तुला बरेच प्रश्न पडले असतील. मी होकारार्थी मान हलवली आणि येऊन बसलो. आता नीट ऐक, काकासाहेब सांगू लागले. माझ्या अंदाजाने वरुण त्याच्या सहलीला जाण्याआधी अगदी नॉर्मल होता. प्रॉब्लेमची सुरुवात तो सहलीवरून परत येतो तेव्हा होते. म्हणजे त्या 2 दिवसातच काहीतरी घडलं असणार. आता आपण आज सकाळी जे तळघर बघून आलो, ती जागा वरुण कॅम्पिंगसाठी गेला होता त्या स्पॉटपासून फार लांब नाही. माझ्या अंदाजाने त्या रात्री कुतूहल म्हणून किंवा मस्ती म्हणून त्या तळघरात वरुण गेला असणार आणि तिथेच सर्पराजच्या जाळ्यात तो ओढला गेला. हा सर्पराज कोण? सांगतो, म्हणत काकासाहेबांनी लिफाफा उघडला आणि फोटो एक एक करून माझ्यासमोर मांडायला सुरुवात केली. हा सर्पराज आधीही एकदा याच्या धर्मातल्या एकाशी 4 हात करेपर्यंत एक प्रकरण गेलं होतं, बट तसं करायची वेळ आली नाही, असं सांगत त्यांनी एक फोटो पुढे सरकवला. अग्निकुंडाच्या समोर बसून एक धडधाकट माणूस काहीतरी पुटपुटतोय एवढं त्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत होतं. सर्पराज वर्णाने काळा असला तरी त्याचे डोळे पाणीदार होते आणि नजर भेदक होती. दंडावर काहीतरी चित्र आणि सर्प यांच्या आकृत्या गोंदवलेल्या दिसल्या. असा माणूस जर समोर येऊन उभा राहिला तर एखाद्याची बोबडीच वळायची. इतरही 8-10 फोटो होते. जे दिसत होतं ते भयानक होतं. भयंकर होतं यात शंका नाही. ज्या तळघरात आम्ही सकाळी जाऊन आलो त्याच तळघराचे फोटो होते, पण रात्री घेतलेले. वरुण त्या रात्री काहीतरी रोमहर्षक करायचं म्हणून तंबू सोडून बाहेर आला आणि या तळघरात होणाऱ्या आवाजांनी आणि प्रकाशामुळे आकर्षित झाला आणि मग तो कॅमेरा घेऊन खाली गेला असणार. सर्पराज हा सर्पधर्माचा उपासक आहे. तो त्याच्या दैवताला दर अमावस्येला पूजतो आणि ही पूजा चालू असताना त्याचा रोष ओढवून घेण्याची चूक वरुणने केली. सर्पराजच्या पूजेत व्यत्यय आणला आणि तिथेच सर्पराजने आपलं जाळं टाकलं. त्याने वरुणचा प्राण हा स्वतःकडे कैद करून घेतला आणि वरुणच्या देहात त्याच्या एका अनुयायाचा प्राण सोडला. हा अनुयायी कदाचित तो सांगाडा असू शकेल. या अघोरी धर्मात काही वेळा अनुयायी जे एखाद्या असाध्य रोगाने पीडित असतात ते स्वतः बळी जायला तयार होतात, तर कधीकधी सर्पराजसारखे क्रूर उपासक त्यांना तसं करायला भाग पाडतात. वरुणचा प्राण देखील तो स्वतःकडे ठेवू शकत नाही, त्याची इतकी कुवत नाही. मग अशावेळी तो प्राण आजूबाजूच्या कुठल्या तरी नवजात जीवात तात्पुरता ठेवता येतो. वरुणच्या देहात असलेला अनुयायी हा सर्पराजच्या धर्माचा प्रसार करेल, वरुणच्या तरुण शरीराचा आणि उदंड आयुष्याचा फायदा स्वतःच्या कार्यासाठी करेल आणि खरा वरुण हा कुठल्या तरी सामान्य जीवात, अगदी कावळा, कबूतर किंवा कुठल्याही देहात अडकून पडेल. हा विधी त्यांनी एका अमावस्येला सुरू केला असला तर हीच व्यवस्था तशीच राहावी यासाठी पुढच्या अमावस्येला उत्तरार्ध विधी करावा लागेल. त्याआधी त्याने वरुणचा प्राण कुठे कैद करून ठेवला आहे हेही शोधावं लागेल आणि त्या जीवाला जपावं लागेल.
त्या जीवाला काही झालं तर वरुणला परत आणणं खूप कठीण होऊन बसेल. हे सगळं ऐकून माझ्या डोक्याला मुंग्या आल्या आणि आपलं जग हे किती गुंतागुंतीचं आहे हे लक्षात आलं. पण मग वरुणचा प्राण आहे तरी कुठे, मी विचारलं. त्याचं खात्रीपूर्वक उत्तर, मी उद्या देईन असं सांगून काकासाहेब परत डोळे मिटून पडून राहिले. मी पुढे काहीच विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा सकाळी देशपांडे यांच्या घरी गेलो. आज वरुण जागा होता. मिसेस देशपांडे त्याला काहीतरी औषध द्यायला त्याच्या खोलीत गेल्या. आम्हीही त्यांच्यासोबत गेलो. वरुण पलंगावर बसून खिडकीबाहेर बघत बसला होता. देशपांडेबाई म्हणाल्या, हा गेले काही दिवस असंच करतोय. फार काही खात नाही, अंगात ताप असतो, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, काय करावं कळत नाही. काकासाहेबांनी एकदा वळून देशपांडेबाईंना बाहेर थांबण्याचा इशारा केला. त्या निघून गेल्या. आता खोलीत आम्ही तिघेच होतो. वरुण, बघ बरं माझ्याकडे, काकासाहेब वरुणला खांद्यावर थोपटून म्हणत होते. वरुणने वळून बघितले देखील नाही आणि तेवढ्यात ते कालचंच कुत्र्याचं पिल्लू भुंकत भुंकत खोलीत आलं आणि थेट येऊन काकासाहेबांच्या पायाशी बसलं. इतका वेळ शांत असलेला वरुण आता एकदम वळला आणि रागाने त्या पिल्लाकडे पाहायला लागला. मला तर काहीच कळेना. हे कालचंच पिल्लू आज काकासाहेबांकडे येतं आणि त्यांच्या पायाशी येऊन बसतं. तो जोरात रागात काहीतरी म्हणाला. फारच वेगळं काहीतरी. भाषा फारच विचित्र. धड शिवीही म्हणता येईल असं काही नाही, पण त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तो पलंगाजवळ ठेवलेली त्याची बॅट घ्यायला उठला आणि ती बॅट घेऊन तो त्या पिल्लाला फटका मारणार इतक्याच काकासाहेबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि जणू त्याची सगळी शक्ती गळून पडली. तो पुन्हा काकासाहेबांकडे बघता बघता पलंगावर पडून राहिला. त्याला काय होतंय हेच कळेना. ते पिल्लू बिचारं घाबरून पळून गेलं. मी आणि काकासाहेब नुसते एकमेकांकडे बघत राहिलो. वरुण आता झोपला होता. आम्ही बाहेर आलो तर मिसेस देशपांडे त्या पिल्लाला उचलून नेत होत्या. ते भीतीने थरथर कापत होतं. हेही जरा विचित्रच आहे. ही कुत्री आणि यांची 3 पिल्लं म्हणजे वरुणचा अगदी जीव की प्राण. ते जेवलेत हे समजलं की मग हा स्वतः जेवायला बसायचा. पण आता बघा कसा हाडहूड करायला लागलाय त्यांना, देशपांडेबाई सांगत होत्या. हाही प्रकार सहलीनंतरच सुरू झाला का हो, काकासाहेब विचारत होते. माझ्या अंदाजाने हो. बाहेर येताच त्यांनी मला विचारले, रघु, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. मला काहीच समजत नव्हतं. अरे, वरुणचा प्राण त्या पिल्लामध्ये आहे म्हणून तर सर्पराजच्या अनुयायाचा राग त्यावर आहे आणि वरुणने जे काही रागाच्या भरात अपशब्द वापरले ते त्याच भाषेतले होते जी आपल्याला तळघरात दिसली होती. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि काय भयंकर प्रकार चालू आहे तेही लक्षात आलं. मग आता आपण काय करणार आहोत? तेही मी ठरवलंय आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे, काकासाहेब म्हणाले. नक्की पुढे काय होणार याची मला कल्पना नव्हती, पण आता जोरदार पद्धतीने घटना घडतील हे मात्र माझ्या लक्षात आले. घरी जाताच काकासाहेब त्यांचे जुने काही ग्रंथ आणि पुस्तकं घेऊन बसले आणि त्यांनी मला बाजारातून आणून ठेवायला एक भली मोठी यादी दिली. मी त्या वस्तू आणायला बाहेर पडलो. संध्याकाळ झाली तेव्हा काकासाहेब मला म्हणाले की आता जरा नियोजन करू. दिनदर्शिका घेऊन मी बसलो. कधी आहे अमावस्या? येत्या शनिवारी. पण काय होणार त्या दिवशी, मी विचारलं. त्याच दिवशी उत्तरार्धविधी पूर्ण केला जाईल आणि सर्पराजचा अनुयायी कायमचा वरुणच्या देहाचा ताबा घेईल. काकासाहेब थोडं गंभीर होत म्हणाले. मग आपण काय करायचं? तेच मी ठरवतोय. माझ्या अंदाजाने सर्पराज येता अमावस्येला त्याच तळघरात उत्तरार्धविधी करेल. तेव्हा वरुणसुद्धा तिकडे हजर असेल. म्हणजे तो अनुयायी वरुणचा देह घेऊन तिथे येईलच. तेव्हा तूही ते कुत्र्याचं पिल्लू घेऊन ये. मग मी पुढे बघतो काय करायचं ते, काकासाहेब म्हणाले. यातलं काहीच आम्ही देशपांडेबाईंना सांगायचं नाही असं ठरवलं. फक्त मी जाऊन त्यांना इतकंच सांगून आलो की शनिवारी अमावस्येची वेळ सुरू होताच वरुण आपणहून उठेल आणि डोंगराच्या दिशेने चालू लागेल. तो जाताना त्या कुत्र्याच्या पिल्लांसाठी काहीतरी खायला ठेवेल. काहीही झालं तरी त्या पिल्लांनी ते खाता कामा नये. हे सगळं करत असताना त्याला काहीही विचारू नका. त्याच्यामध्ये येऊ नका. त्याला हवं ते करू द्या आणि त्याला जाऊ द्या. एकदा तो गेला की मी बाहेर त्यांच्यावर नजर ठेवून असेन. त्याच्या मागोमाग आपण सगळेच जाऊ आणि जाताना ते कुत्र्याचं पिल्लू देखील घेऊन जाऊ. त्या कुत्र्याच्या पिल्लाचा या सगळ्याशी काय संबंध हे त्या दोघांनाही समजलं नाही. हे त्यांच्या चेहऱ्यांवरून स्पष्ट दिसत होतं. पण काकासाहेब दाखवतील ती पूर्व दिशा असल्याने ते काहीच बोलले नाहीत. शनिवारचा दिवस मावळला. सूर्य डोंगरांच्या मागे गडप झाला. अंधार पसरला आणि जसं काकासाहेब म्हणाले अगदी त्याचप्रमाणे वरुण उठून उभा राहिला. कुत्र्यांची प्लेट त्याने तयार केली आणि दाराजवळ ठेवली आणि त्याने घराबाहेर पडून थेट डोंगरांची वाट धरली. आम्ही बंगल्याच्या बाहेर लपून बसलो होतो. पुढच्या 10 मिनिटात त्याच्या मागोमाग देशपांडे कुटुंबीय, मी आणि एका छोट्या पिंजऱ्यात ते कुत्र्याचे पिल्लू असे सगळे निघालो. वरुणने गाडी डोंगराच्या पायथ्याशी लावली आणि तो पायवाटेने वर जाऊ लागला. त्याच्या मागे आम्हीही चढू लागलो. अर्थात त्याला पत्ता न लागत होता. काकासाहेब आधीच तंबू ठोकून तयार होते.
त्यांनी त्यांचं सगळं सामान आणून ते मांडून ठेवलं होतं. तळघरात सर्पराज देखील पूर्ण तयारी करून बसला होता. वरुण यायचीच तो वाट पाहत होता. आम्ही तंबूमध्ये आलो आणि पिंजरा काकासाहेबांच्या हातात दिला. काकासाहेबांनी पिंजऱ्याचे दार उघडले आणि ते पिल्लू हातात धरले. पुन्हा एकदा मला तेच दिसलं. काकासाहेबांकडे बघताच त्या पिल्लाचे डोळे चमकले. काकासाहेबांनी त्या पिल्लाला अंगाला कसला तरी एक अंगारा लावला. लावला नाही, जवळजवळ फासलाच. मी बाहेर येऊन पाहिले. वरुण आता तळघरात जायला निघाला होता. आज तिथे थोडेसेच दगड होते. वरुण खाली गेल्याचे दिसले आणि हे सांगायला मी तंबूत परत आलो. इथे काकासाहेब देखील तयारीत होते. हातात काही जुने कागद, एक पुस्तक, एक छोटी बाटली, एक दुसरा पिंजरा आणि एक धगधगती मशाल घेऊन ते तयार होते. आपण जिन्यात दबा धरून बसू. त्याने अग्नी पेटवला की आपण आत घुसायचं आहे. लक्षात ठेव, तुला त्या पिंजऱ्यातून ते पिल्लू बाहेर काढून धरायचे आहे. त्याला काहीही होऊ न देता. आणि तो दुसरा पिंजराही सोबत घे, काकासाहेब सांगत होते. मी होकारार्थी मान हलवली. आम्ही तळघरांच्या जिन्यांपाशी पोचलो. आत एका अगम्य भाषेत मंत्रोच्चार केले जात होते. अंधार होता आणि एका क्षणी एकदम अग्नी पेटला आणि उजेड झाला. सर्पराज आणि वरुण या दोघांच्या सावल्या भिंतीवर दिसू लागल्या. आम्ही हळूहळू आत आलो. अजूनही आम्ही आल्याची चाहूल कोणालाही लागली नव्हती. आत एक विचित्र दर्प तरवडत होताच आणि अग्नी धडधडत होता. सर्पराज आणि वरुण दोघेही समोरासमोर बसून हसत होते. त्यांचे हास्य हे फार क्रूर होते. एक दुष्ट योजनेला ते सुरुवात करणार होते आणि तेवढ्यात काकासाहेब समोर आले आणि त्यांनी सोबत आणलेल्या पुस्तकातून जोरजोरात मंत्र वाचायला सुरुवात केली आणि आम्हाला पाहून अक्षरशः दोघेही गांगरून गेले. सर्पराज तर जागच्या जागी खिळून राहिला. ते मंत्र वरुणला तर ऐकवत नव्हते. तो फक्त कानावर हात धरून बसला होता. मंत्र संपताच मी काकासाहेबांच्या हातून ती बाटली घेतली आणि त्या अग्नीवर ओतली. तो अग्नी विझत गेला. एक विचित्र दर्प सर्वत्र पसरला. आता मी ते कुत्र्याचे पिल्लू बाहेर काढले आणि त्याला बघताच वरुणचे डोळे विस्फारले. तू तर आत्तापर्यंत मेला पाहिजे होतास, वरुण ओरडला. त्याचे डोळे लाल झाले होते. अरे, हा मेल्याशिवाय आपलं काम पुढे कसं होणार? दिलेली कामं आधी नीट करा आणि मग स्वप्न बघा अखंड सर्पराज्य जगभर पसरवण्याची. सर्पराज वरुणवर खेकसला. सर्पराजला विलक्षण राग आला होता. आम्ही बरं त्याला मरू देऊ. तसं झालं असतं तर वरुणचा प्राण कायमचा बिनदेहाचा भटकत राहिला असता. कारण इथे वरुणच्या देहात तू बसला आहेसच की ठाण मांडून. तुला काय वाटलं, तुझे हे कारस्थान मला समजणार नाही? काकासाहेब गरजले. तुला ठाऊक आहे तर, की खरा वरुण त्या पिल्लाच्या देहात अडकलाय. सर्पराज दाढीवर हात फिरवत म्हणाला. मला तुझे सगळे डावपेच माहीत आहेत आणि मी ते कधीच यशस्वी होऊ देणार नाही, काकासाहेब ठाम आवाजात म्हणाले. तुला कल्पना नाही तू कोणाच्या वाटेला जातो आहेस. आमचं विष तू जन्मात पचवू शकणार नाहीस. सर्पराज काकासाहेबांना आव्हान देत गरजला. त्याने स्वतःच्या हातात वरुणचा हात घेतला आणि ते दोघेही खाली बसले. त्यांचे डोळे बंद होते, पण पुढच्या क्षणी ते उघडले आणि त्यांच्या डोळ्यात बुबुळं नव्हती. त्यांनी तोंड उघडली आणि 2 जहरी साप त्यातून बाहेर आले. हे बाहेर आलेले साप त्या पिल्लाच्या आणि आमच्या जीवावर उठलेत हे न ओळखण्याइतपत मूर्ख मी तरी नक्कीच नव्हतो. संघर्षाला सुरुवात झाली होती आणि आता पुढे काय होणार कोणालाच माहीत नव्हतं. पण त्या क्षणी दुसरा पिंजरा उघड अशी आज्ञा काकासाहेबांनी दिली आणि मी देखील ती पाळली. कठीण परिस्थितीमध्ये आणि खास करून जीवावर बेतले असताना माणूस जास्त चपळाईने काम करतो हे मी ऐकलं होतं, पण आज अनुभवही आला. मी तो पिंजरा उघडला आणि त्यातून 2 मुंगूस बाहेर पडले. ह्या 2 मुंगुसांच्या अंगाला देखील तसाच अंगारा फासण्यात आला होता. त्या 2 मुंगुसांच्या तावडीत ते 2 साप सापडले आणि त्या मुंगुसांनी अक्षरशः त्यांचा फडशा पाडला. तसं होताच वरुण आणि सर्पराज या दोघांचेही देह जे मांडी घालून बसले होते ते जमिनीवर कोसळले. ते पिल्लू देखील जरा चक्कर आल्यासारखेच करत होते. आम्ही दोघेजण धावत गेलो आणि वरुणला धरून वर आणला. त्याला आम्ही आमच्या तंबूत आणला. त्याच्या डोक्याला ही तो अंगारा लावला आणि तोंडावर पाणी मारताच त्याला शुद्ध आली. आई, बाबा, आपण इथे काय करतोय? हे दोघे कोण आहेत? काय चाललंय काय? त्याला अनेक प्रश्न पडत होते. देशपांडेबाई, आता वरुणला घरी न्या. त्याला गेल्या 3-4 आठवड्यात घडलेला कुठलाच प्रकार आठवणार नाही, काकासाहेब म्हणाले. देशपांडे वरुणला घेऊन गेले.
पिंजऱ्यात ते कुत्र्याचं पिल्लूही घेऊन गेले. मी आणि काकासाहेब परत तळघरात गेलो. सोडलेले मुंगूस आता कोपऱ्यात बसले होते. त्यांना चांगले भले मोठे साप खायला मिळाले होते. आम्हाला पाहताच त्यांनी वर धूम ठोकली आणि ते जंगलात पसार झाले. सर्पराजचा देह अजूनही पडून होता. काकासाहेब, याचं काय करायचं? याला इथेच अग्नी देऊ आणि जमलं तर हे तळघर देखील नष्ट करू, जेणेकरून हा विधी निदान इथे तरी परत कोणालाही करता येणार नाही, काकासाहेब म्हणाले. मी तंबूत गेलो आणि केरोसिनच्या बाटल्या घेऊन आलो. काकासाहेबांची तयारी चोख झाली होती, यात शंका नाही. आम्ही सगळीकडे केरोसिन टाकून वर येता येता एक जळती काडी तळघरात टाकली आणि पुन्हा एकदा फांद्या, दगड, सगळ्या गोष्टी जशा होत्या तशाच लावून पुन्हा सुरक्षितरित्या बाहेर आलो. ते आतलं तळघर निदान 2 तास तरी अग्नितांडवात होरपळत राहिलं असेल असं मला वाटतं. घरी आलो तेव्हा देशपांड्यांचा फोन आला. वरुण आता अगदी नीट सगळं खातोय पितोय. तुमचे खरंच किती धन्यवाद मानावे कमीच आहेत. पण त्या कुत्र्याच्या पिल्लाचा काय संबंध होता हो? मिस्टर देशपांडे फोनवर विचारत होते. अहो देशपांडे, तपशिलात जाऊन काय होणार आहे? आता झालं ते विसरा आणि तुम्ही एका खूप मोठ्या संकटातून वाचला आहात यासाठी देवाचे आभार माना, काकासाहेब म्हणाले. थोडा वेळ अजून बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. त्या रात्री चहा घेताना एक विलक्षण समाधान जाणवत होतं. एक भयंकर अध्याय संपला होता आणि आम्ही यशस्वी झालो होतो. आम्ही सर्पराजला मात दिली होती. मला तो प्रकार अगदी स्पष्ट आठवतो. मी बघता बघता कालप्रवाहात पुढे आलो. अरे रघुदादा, तुझं लक्ष कुठे आहे? मी खास छोटा जॅकी तुला दाखवायला घेऊन आलो आहे, असं म्हणत तो लहान मुलगा मला गदागदा हलवत होता आणि त्या मुलाने माझ्या हातात ते कुत्र्याचं छोटंसं पिल्लू दिलं. आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल. आम्ही अजून गूढ कथा घेऊन येऊच. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.